मॉर्निंग मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन अशा ब्लॉगमध्ये। तर आता गणपतीच्या सुट्टीनिमित्त गावी आल्या असल्याकारणाने आता तांबडी सुरळामध्ये असलेल्या एका महादेव मंदिराला आता आपण व्हिजिट करणार आहोत। मी बेळगावचा असल्यामुळे बेळगाववरून तांबडी सुरळा नियर बाय एक 100 किलोमीटर आहे। आता आपण ते एक्सप्लोर करू, त्यानंतर आपण साऊथ गोवासुद्धा आज एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू पूर्णपणे। तर भेटूया आता पुढे। तर मित्रांनो, आता आपण तांबडी सुरळाजवळील महादेव मंदिराजवळ येऊन लागलो आहोत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी पार्किंगची जागा आहे आणि इथं येताना फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून पर पर्सन 10 रुपये आकारले जातात। तर आता आपण इथं येऊन पोचलो आहे। चला आता आपण समोर जाऊ। बाराव्या शतकात यादव राजा रामचंद्रांनी बांधलेलं हे मंदिर काळ्या बेसाळ दगडात कोरलेलं आहे। आजही कोणत्याही सिमेंट शिवाय दगडावर दगड बसवलेले हेच या प्राचीन कलेचं वैशिष्ट्य आहे। गर्भगृहात विराजमान आहे भगवान शिवाचं शिवलिंग आणि त्याच्या समोर निष्ठेचं प्रतीक म्हणजेच नंदी। इथं पाऊल ठेवताच एक वेगळीच शांतता अनुभवायला भेटली। या स्तंभांवर आणि भिंतींवर कोरलेली प्रत्येक मूर्ती एक कथा सांगत होती। रामायणातील दृश्य, विष्णूचे दशावतार, नर्तक अप्सरा जणू दगडात कोरलेलं जिवंत पुस्तकच होतं। मंदिराच्या सभोवती दाट जंगल, वाहती नदी आणि जवळच तांबडी सुरळा धबधबा। इतिहास, निसर्ग आणि अध्यात्माचं अप्रतिम संगम या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं। दरवर्षी महाशिवरात्रीला हे मंदिर उजळून निघतं। रात्रभर अभिषेक, भजन, कीर्तन आणि भक्तांचा प्रचंड उत्साह ही अनुभूती शब्दात सांगता येणार नाही। जर तुम्ही गोव्याला भेट देत असाल तर नक्की बीचवर न थांबता या प्राचीन आणि पवित्र मंदिरालाही भेट द्या, कारण इथे मिळतो इतिहासाचा ठसा, निसर्गाचा श्वास आणि शिवाची अद्वितीय कृपा। पावसाच्या सरी कोसळत होत्या। थंड वातावरणात गरमागरम भजी आणि चहाचा स्वाद घेऊन आम्ही निघालो पुढच्या ठिकाणी। तर मित्रांनो, आता आपण सालेनियम डॅम जवळ आलेलो आहोत। तर या ठिकाणी पार्किंग आहे आणि प्रत्येकी 60 रुपये आकारले जातात। जर एज 18च्या खालती असेल तर प्रत्येकी 30 रुपये घेतले जातात। आता आपण डॅमवरती येऊन पोचलो आहोत। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी डॅममधून पाणी ओव्हरफ्लो होऊन खालती पडत आहे। त्या ठिकाणी टर्बाईन असल्यामुळे त्याचे स्प्रिंकल्स आपल्याला हवेमध्ये दिसत आहेत। हे धरण 1971 मध्ये बांधायला सुरू झाले असून ते 2000 साली पूर्णत्वात आले। गोव्यामधील सर्वात मोठे धरण असून साळावली नदीवरती बांधलेले आहे। याच धरणामधून पूर्ण गोव्याला पाणी पुरवठा केला जातो। पावसाळ्यात जेव्हा हे धरण ओव्हरफ्लो होऊन वाहतं तेव्हा येथे पर्यटकांची असंख्य गर्दी वाढते। तर मित्रांनो, त्या डॅमच्या खालती तुम्ही पाहिलात तर या ठिकाणी एक बोटॅनिक गार्डन आहे। खूप मस्त असं आहे। तुम्ही फॅमिली सोबत आला तर या ठिकाणी वेल असा टाइम स्पेंड करू शकता।
मजा मस्ती करून आम्ही मस्त गाण्यांचा सूर लावत निघालो पुढच्या प्रवासाला. तर मित्रांनो, आता आपण काबजायगामा बीच वरती आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता अत्यंत सुंदर असा बीच व्ह्यू तुम्हाला इथून पाहायला मिळतोय. तुम्ही आता या ठिकाणी माझ्या बॅक साईडला पाहू शकता काय सुंदर व्ह्यू आहे हा बघा. मित्रांनो, आता तुम्ही वरून व्ह्यू पाहिला आहे. आता आपण इथून थोडंसं खालती जाऊ, म्हणजे आपल्याला त्या बीचच्या एक्सेसला जाता येतं. जास्तीत जास्त करून जे टुरिस्ट लोक येतात ते नॉर्थ साईडला असतात, त्याच्यामुळे साऊथ साईडला थोडी गर्दी तुम्हाला कमीच पाहायला मिळेल, पण एकदम क्लिअर बीच तुम्हाला पाहायला मिळतील या ठिकाणी. आणि ते सुद्धा तुम्हाला एन्जॉय करता येतील. इतके सुंदर असे बीच आहेत. तर मित्रांनो, काल आपण काबो दे रामा बीच एक्सप्लोर करून झाल्यानंतर आज सकाळी आपण काबो दे रामा फोर्ट एक्सप्लोर करू. तर आता आपण काबो दे रामा फोर्टच्या इथं येऊन पोचलो आहोत. या ठिकाणी पार्किंगची सोय आहे आणि तुम्ही माझ्या बॅक साईडला बघू शकता. आता इथून आपल्याला आत जायचं आहे. चला आता आपण आतमध्ये जाऊ. तर मित्रांनो, हा फोर्ट सकाळी 9:30ला ओपन होतो आणि 5:30 एंट्रन्ससाठी लास्ट टायमिंग आहे. एंट्रन्स केल्यानंतर आपल्याला एक चर्च पाहायला मिळतं या ठिकाणी. तर मित्रांनो, 5 मिनटं चालत आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक बोर्ड दिसेल, पेबल बीच. आता इथून आपल्याला खालती जायचं आहे पेबल बीचच्या ॲक्सेससाठी. आणि जो ह्या साईडला रोड दिसतोय तो एका सिक्रेट बीचला घेऊन जातो. थोडं एक 20 ते 30 मिनटाचं ट्रॅकिंग आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी. तर ते सुद्धा आपण एक्सप्लोर करू. जर मित्रांनो तुम्ही गोव्याला व्हिजिट करत असाल तर नॉर्थ गोवा तुम्ही जरूर एक्सप्लोर करा. पण नॉर्थ गोवापेक्षा तुम्ही साऊथ गोवाला व्हिजिट केला ना, तुम्हाला खूप सुंदर असे व्ह्यू पॉईंट बघायला मिळतील आणि जेथे तुम्हाला गर्दीसुद्धा मिळणार नाही, एवढे सुंदर व्ह्यू पॉईंट्स आहेत. त्यामुळे नक्की साऊथ गोवा तुम्ही एक्सप्लोर करा.
आम्ही सिक्रेट बीचच्या दिशेने जात आहोत. तुम्हाला तर माहीतच आहे, एखादे सुंदर दृश्य पाहण्यासाठी थोडीफार कसरत करावीच लागते. त्याचसाठी आपण चाललो आहोत. तुम्ही सुद्धा थोडी कसरत करा आणि हा व्ह्यू पॉइंट नक्की विजिट करा, कारण हा व्ह्यू पॉइंट इतका सुंदर आहे. आम्हाला सुद्धा रस्ता माहित नाही, आम्ही सुद्धा वाट काढतच चाललोय. बघू आता कुठपर्यंत जाऊन लागतो. Finally we reach. तर मित्रांनो, आता आपण या ठिकाणाहून खालती आलो आहोत आणि खालती आल्यानंतर तुम्ही माझ्या बॅक साईडला पाहू शकता. खूप सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं आहे. पूर्ण पाणी निळशुभ्र दिसत आहे आणि हे डोंगर आणि ह्याच्यामुळे डोळे असे भारावून गेले आहेत. इतकं सुंदर असं दृश्य आहे. जर तुम्ही येत असाल तर नक्की या बीचला विजिट करा. काबदेरामा फोर्टपासून एक 15 ते 20 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. सहजासहजी जास्त लोक या ठिकाणी येत नाहीत. तुम्ही आलात तर नक्की विजिट करा. तोपर्यंत आता तुम्ही पाहून घ्या सुंदर असे ड्रोन शॉट. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.